बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावरील पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। याच पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये अक्षरशः झुरळे फिरताना दिसून आली। हा प्रकार म्हणजे आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे। या समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे। या प्रश्नाबाबत कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कॅमेऱ्यासमोर कोणीही बोलण्यास धजावले नाही। याच बातमीची दृश्य निदर्शनास आणून दिली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। स्वच्छ अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करते, परंतु याच महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील जी पाण्याची स्वच्छ पाण्याची जी अवस्था आहे तुम्ही पाहू शकता। ही जी टाकी आहे या कूलरमध्ये अगदी अक्षरशः झुरळ फिरताना दिसले आहेत आणि हे पाणी पिऊन आरोग्याला धोका निर्माण होईल अशा अवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची होताना दिसत आहे। कारण हेच पाणी कर्मचारी ते त्यांना रोज दिसतात आणि ही म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा किंवा आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार या पालिकेचे दिसून येतो। आणि असे जे कूलर आहेत असे कूलर खाली नवीन कूलर आल्याचं समजतं, पण त्याला मुहूर्त कधी लागेल हे सांगता येत नाही। लवकरात लवकर महानगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष देऊन आरोग्याशी खेळणं कर्मचाऱ्यांच्या आरोग्य खेळणं बंद करावं। महापालिकेमध्ये हा जो कूलर आहे हे कूलर हा योग्य ती सफाई केली जात नाही। ह्यामध्ये जे कडकडे झुरळ आहेत हे जे फिरतात आळ्या बिळ्या जे पडलेले असतात हे आठवड्यातून 2 वेळा तरी किमान ही सफाई करण्यात येते, कारण की नागरिकांच्या जीविताला हे धोका होऊ शकतो। कोरोनाचा काळ आहे, संबंधित आयुक्तांनी ह्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याची तातडीने आदेश द्यावेत व सर्वसामान्य नागरिक पत्रकारांच्या यांच्या जीविताशी खेळू नये ही नम्र विनंती। विक्रम पवार नाव आहे माझं।